लहान मुलांच्या आरोग्य सेवेसह ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि निसर्गोपचारातील उल्लेखनीय योगदानाची दखल. सिन्नर येथील शालिनी निसर्गोपचार व ॲक्युपंक्चर अँड ॲक्युप्रेशर सेंटरचे संचालक डॉक्टर अश्विन भडांगे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नैसर्गिक उपचार, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि समाजाभिमुख आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 19 जुलै 2026 रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर अश्विन भडांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा, पर्यायी उपचार पद्धतींचा प्रभावी प्रसार आणि समाजासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य यामुळे त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉक्टर अश्विन भडांगे यांनी विशेषतः लहान मुलांमधील विकासातील विलंब, सेरेब्रल पाल्सी तसेच विविध शारीरिक समस्यांवर निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून प्रभावी उपचार उपलब्ध करून अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत जनजागृती करून समाजात पर्यायी वैद्यकाविषयी विश्वास निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते डॉक्टर सुयोग गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी, ॲडव्होकेट दत्तात्रय जाधव, ॲडव्होकेट नागेश सोनोने यांच्यासह राज्यभरातील अनेक ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉक्टर नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबूराव कानडे, डॉक्टर अभिजित कवटकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघुळदे, डॉक्टर राजेंद्र गोऱ्हे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर अश्विन भडांगे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिन्नरसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच सौ अर्चना भडांगे, विलास शिरसाट, शुभम चव्हाण, सागर बर्वे, शंकर चव्हाण आणि राहुल बर्वे यांच्यासह शालिनी निसर्गोपचार केंद्राच्या संपूर्ण टीमचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. या सन्मानामुळे सिन्नरच्या आरोग्य क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकताच आपल्याला महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा मिळाला आहे. काय प्रथम भावना आहे, काय सांगाल? भावना आपली अनेकदा भेट झालेली मीडियाशी, पेपरवाल्यांशी, आणि आपलं जे शालिनी निसर्गोपचार केंद्र जे नाव आहे ते अतिशय उच्च टोकावरती याच्यामुळे की लहान मुलांचा आशीर्वाद, आपण जे मुलं एवढं जे कार्य करतोय, जे मुलं आज चालते आहे, हा सर्वात जनतेचा आणि अनेक लहान मुलांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती, आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टाचं फळ आणि एक पोचपावती म्हणून आज आपल्याला मेडल किंवा ट्रॉफी किंवा सत्कार आणि पुरस्कार या भेटत आहे. या खूप आनंद होतो. पुरस्कारामागे आपल्या किती वर्ष मेहनतीचा सहभाग आहे, काय सांगाल? सर, आता मला सांगायची गरज नसते. मला 18 वर्ष झाली. मी 2008 पासून ॲज अ नॅचरोपॅथी तज्ज्ञ प्रॅक्टिस करत आहे, आणि पूर्वीपासून ते आतापर्यंत लहान मोठ्यापर्यंत मी सर्वांना सेवा देत आलो. सर, त्याची मला असं वाटतं की त्या मेहनतीचाच मला आज जे काही फळ आहे. शालिनी निसर्गोपचार केंद्र हे माझ्या आईच्या नावावरती आहे, या माझ्या वाईफ आहे, यांची पण मेहनत आहे, आमची एवढी टीम आहे. सर्वांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आणि लहान मुलांचं आपण जे कार्य करतो या जनतेच्या आशीर्वादाने आपण आज इथपर्यंत आहे. धन्यवाद. आपल्या केंद्रात कोणकोणते नैसर्गिक उपचार या ठिकाणी केले जातात सर? आपल्या केंद्रामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, व्यायाम, योगा, नॅचरोपॅथी ट्रीटमेंट ज्या पण आहे, ज्या बिना गोळ्या औषधी आपण ट्रीटमेंट करतो. कुठल्या प्रकारचे गोळ्या औषध ट्रीटमेंट आपण देत नाही. आजवर किती रुग्णांनी याचा लाभ घेतला? आजवर सर अंदाज लावून सांगू शकत नाही सर. हा एक पॉइंट माझा मी सांगू शकत नाही सर. अनेक रुग्ण ठीक झालेले सर. असं कोणत्या आजारांमध्ये ॲक्युप्रेशर हे प्रभावी ठरते, काय सांगा? सर, पॅरालिसिसमध्ये ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर जे आहे आणि ॲक्युपंक्चर जे आहे लहान मुलांवरती डिफेक्टिव्ह, कारण का इफेक्ट असं करतं की लहान मुलांचे जे ब्रेन असतात ते डेड असतात, आणि त्या डेड ब्रेनसाठी त्यांचे जे चलना असतात, सेन्सेशन ते बंद झालेलं असतं. सेन्सेशन आणण्यासाठी थेरपी आणि ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, योगा आणि ॲक्युपंक्चर या सर्वांचा समावेश खूप छान लाभ असतो याच्यामध्ये. मला असं वाटतं या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला द्याल? ह्या पुरस्काराचे श्रेय मी सरच माझ्या वाईफला आणि माझ्या आईला देणार, आणि माझ्या पूर्ण टीमला देणार, की आज एवढा
वरतीपर्यंत जाण्याचा असा विषय, कारण मी नसतोच गेलो यांच्या सपोर्ट. धन्यवाद. आणि हा आमचा माझा मुलगा आणि माझा दुसरा पण मुलगा आणि हा पण मुलगाच आहे, ज्यांनी पूर्णपणे एवढं टीमवर्क करून सर्व मॅनेज करतात. माझं मी कार्य करतो, पण यांचा सर्वांचा हात आहे माझ्या मागे.